माय बाई सांग काय गरज होती व माय? हा तुले काय काय ड्रेस रिकामे धंदे सुचतात व मा? हा नाही व शांता, काही बोलतं का माय? नवा जीव पाहून राहिली तुले, एवढा नातू झाला सोन्यासारखा, मी का रिकाम्या हाताने येऊ का माय? पाय व शेटू कायले सांगला आजी? हा तुमचे आशीर्वादच लय मोठे आहेत मालिकराले. हा लय मस्त आहे आजी. आवडलं आवडलं का माय? बाई म्या सरिताच्या घरच्या पाहुण्याला सांगलं होतं, मा घरी काही मला माहित नव्हतं, ते आल्यावर सरितानं सांगलं. मग मला पाहुण्याला म्हणलं आणा म्हणलं. बाई जरसं पतलं चितलंच आहे, एवढं काही धटवट नाही आता. तर पाहिजे माय चिपचाप होईन. हा एखाद्या दिवशी सणावार आले लेकराच्या हातात घातल्या तरी लय झालं. हा अहो मग काय तर पाय वशी तू किती साजरा आहे. हा बाबू पाय आजीनं काय आणलं तुझ्यासाठी? पाय ना काय साजरा डोबा की बा माय हातात पकडते काय घाल घाल घाल. आजीनं आणलं ना तुझ्यासाठी, हातातल्या मनगट्या आणल्या माय बाबूसाठी. ओ माय बाई जो तो आला की बाबूले काही काही आणते, लयच लाडका आहे बाई बाबू. तर नाताले कळलं आजीनं आणलं आणि मालच होय आहे ना. पाय मम्मा पाय कसं पकडलं हातात. लागेन गिगीन माय त्याच्या हाताले, लय पतलं आहे बाई ते. पण बाई मा काही पतलं घेतलं नाही. ते काही वस्तू नसतात पाय पतली आहे का जाडी आहे, प्रेम पाहत असतात. हा प्रेमाचा गोडवा पाहत असतात. प्रेमाची जाडी पाव पतली आहे का जाड आहे ते. हा हे काय व मा वस्तू आहे, काही होत नाही. पतली आहे जाड आहे काही नसते. हा तुला मनात जेवढा जीव आहे ना त्याची जाडी पाहत असतो मी. खरं तर मी या मताची बाई हो. कोण देल्या गेल्याने मी भुलत नाही की लय बापा लय मोठं काही आणलं म्हणजे लय साजरं नाही. देणाऱ्याचं मन पाव की तो किती आनंदाने देऊन राहिला आपल्या घराविषयी मानाताईशी, किती जीव आहे हे पाहत असतो मी. त्याची जाडी पाहतो मग मी. प्रेमाची वस्तूची जाडी पाहत नाही, पतला आहे का बारका आहे का जाड आहे. तर ते काय कामाचं, वस्तू शेवटी वस्तू असते. जीव हा जीव असते माया, लढा हा लढा असते, प्रेम हा प्रेम असते. हा त्याला आशीर्वाद मानात आले भेटे, हेच लय मोठं. हे काय हो मा पतला आहे म्हणता, काही पतलं घेतलं नाही, लय साजरा आणलं, लय मस्त व. जशी माई सरिता सांगते की नाही तशीच आहेस व शांता तू खरंच. मग मी का खोटं सांगतो का तुले? हा शांताबाई सारखं मन आणि त्याच्यासारखे विचार तेलेच येतात, खरं सांगतो. चला माय चला ताट वाढले. बर चला माय बाई शिटू ठेव बाई, या डब्यात ठेवून देते, नाही तर हातात घालून ठेवशील बाबूच्या तर घाल दिवसभर, आणि मग संध्याकाळी तो निजला की दही पारून काढून घेजो. हा जागी हाय त्यात लोक राहू दे त्याच्या हातात. चालते हो बर. हा चाल मग माय आम्ही जेवतो आता. आता तुम्ही दोघं मायले का आराम करा. हा दरवाजा लावून देतो आता आम्ही. तैना गिनाचा वास नाही आला पाहिजे तुम्हाला, नाही तर आमचे पोट फुगोसा. हो नाही तर मला तू इन्न पैत आधी भजा देवा भजा, कुळली देवा कुळली, अन गिन काय घेऊन सर अन मला संपूनच जाईल. आता देतच नाही मी या बोराले, अजिबात देत नाही. भजाही देत नाही ना कुळली देत नाही, आजीच खाते. नाताच्या वरची खाते आजी. कशी आजी आहे रे? बाबूले देत नाही, बाबूले म्हणते निझून राय, अन आजी मस्त गुलाबजामुन खाते. हो पुढच्या वर्षी येते. हो पुढच्या वर्षी मागते, भजा मागते, कुळली मागते. हो पुढच्या वर्षी मागते. काकू मस्त आणला आजीनं ते हातातले, मस्त आहेत. मनगट्या म्हणतात त्याले, हातातल्या मनगट्या. हो ना मनगट्या लय मस्त आहेत. पहा ना बाबून कशा पकडून ठेवल्या. मायचा नांदाच होता, काहीतरी आणायला लाव. आता लेकरू पाहायला जाऊ का तशीच जाऊ का, काही नाही आणतो. म्हटलं काय जाणार म्हणून ती आणली बाई. व अन बाई शिटू नाही तर म्हणशील आजी कशी आहे, फक्त हातातल्या मनगट्या घेऊन आली आणि एक ब्लाऊज पीस आणलं. हा बाई हे पाय ते गलत आणलं तेवढं तर लेकराला घालजो माय घरी तरी. हा 8-15 दिवस घालशील आणि टाकून देशील तर चालते. त्याला ब्लाऊज पीस कसंच आहे बाई, शिव्यासारखं काही नाही आहे. आणि साडी गिडी तर काही मी तुला घेतली नाही माय. तर घेजो माय असा साधा भादा बाय तिला मान्य करून, अशीच आहे म्हणा हे बुडी. काय आजी काहीच गरज नव्हती. जे आणलं ना तुम्ही ते सगळं चांगलं आहे, मला तर लय आवडलं. ब्लाऊज पीसले काय झालं, चांगलं आहे. मला कोणत्या साडीवर मॅचिंग होत नाही म्हणून, नाही तर मी शिवलं असतं. आणि बाबूचा ड्रेसही मस्त आहे, उन्हाळ्याचा असाच पाहिजे पतला चितला, गरमी होत नाही. घालीन मी त्याला आता, धुईन ना त्याला, धुवून घालीन मग लेकराला नवीन कपडा. पहिले धुतो मग घालीन त्याला. तू जायच्या पहिले तुला दाखवीन. हा म्हणा घालतो आम्ही. चला माझे आले त्या वाट पाहून राहिल्या. चल मा शिटू
तू निज बाई अंग टाक बाबूनी जिंद निजो त्याला. आम्ही जेवतो आता. हा चल मामा. हा चला मग टाटा घे तुम्ही. मला तर वाटतच नाही की हा भाऊ मा सख्खा भाऊ आहे म्हणून. खरं ना आपण काही म्हटलं ना त्याच्या तेळेलच जाते. बायकोनं म्हटलं की बाप ऐकत होता. पाय ना मी तर म्हणतो आता समजा टिकेल त्या पोरीला घरी. खरं ना बाई. हा तेच म्हटलं बापू. मी तशात बोलत नाही बा, खरं सांगतो. पण तुमच्या जवाई बाजू जर चुकून असं राहिलं, पोरगी इतकी काही खराब नाही. हा हो ना मी येतो ते सार करून येतो. शेवटी जवळ आहे बा, काही झालं तरी घर जाऊन बहिणले म्हणेन. ये तुम्ही तू जाय घरी. म्हटलं बापू मी देतो ना, गाडी सोडून देतो ना, मी देतो सोडून गाडीनं. पैदल कुठे जाता? दिलं का त्या माणसाला सार करून. हा एक तो होता समजदार. हा साऱ्या कालच्या पाहुणीत तर मला वाटतं एकच माणूस तो समजदार होता, 2 डोळ्याचा पाहुणा. हा त्यानं वयकली पोरगी. मी तर घर बसल्या वयकली, पण त्यानं तर ती जाऊन वयकली, पारख केली त्यानं लोकांची. तुला तर काही पारख नाही करता येत रे बाबू. हा बाई तू शांत राह बरं. तू आनंदही बी काही कामाची गोट नाही दिसत मला. खरं सांगतो जरा आटा सटकेलच आहे त्या माणसाचा. आनंदही आहे म्हणून मला मुकरा लागते. मी कायले बोलू बा, शेवटी तो पाहुण्याचा जवळ आहे. पण सांगतो तुले लस चढ्या माणूस आहे तो. हो तो चढे आहे, तू तर लस कमी चढे आहेस. हा तुले म्हटलं होतं म्या तर तुला तर बाई त्या राजूच्या बापापेक्षा तर तुलेच भुरळ घातली जशी त्या पोरीवाल्यानं. हा तो 2 डोळ्याचा पाहुणा जे करून राहिला ते बरोबर आहे. काही कामाची गोट नाही ते संबंध. म्हणजे मी तर म्हणतो का 10-15 लाख खाऊन दबला का काय सांगा. राजूचा बाप त्या पोरीच्या बापाजवळची घेतली आहेत का काय सांगा. म्हणून एवढं निरा येल तर वाटवले जगात दुसरी पोरगी नाहीच आहे कुठे. हा काय घेतलं त्या पोरीचं तर आपल्याला काय घेणं. तर पाहुण्या करून राहिला ते बरोबर आहे. आणि तू मधात बोलू नको म्हटलं. रामेश्वर तुला स्पष्ट सांगून राहिली मी, तू मधात बोलू नको माझ्या घरात. आता लोक तुला बोल म्हटलं होते, बोलला नाहीस. आता त्या जवायच्या मधात बोलू नको. शेवटी नंदही आहे तुम्हाला. फुगला असं काय माझ्या ननदली पोराच्या लग्नात येऊ नाही गेलं तर मग. हा अरे बाबाई मी कायले बोलतो बा, तो नंदायले काही नाही म्हटलं. मी तुले काहीच नाही म्हणून राहिलो. मी कायले म्हणणार आहो बा त्या पाहुण्या माणसाने काही लावतं का. मी फक्त एवढं सांगून राहिलो शांततेनं. मामा म्हणून मा सल्ला सांगितला. माझं वय बन मध्ये विचारलं तुले कसं वाटली गड्या पोरगी. मी म्हटलं चांगली. नाव ठेवायसारखं काही नाहीये, सगळं पद्धतशीर आहे. म्हणजे राहिला प्रश्न त्या पोरीच्या बापाच्या घराचा. घर काही मातीचं नाहीये, काही कुळाचं नाहीये, पद्धतशीर आहे. हा तर मागचं घर धाब्याचं आहे. त्या धाब्याच्या घराचं ते प्लास्टर केलं, ते वर स्लॅब गिफ्ट टाकला, ते मावदं घेऊन ते काढलं. ते मग जुन्या घराला लोक नवीन रेनोव्हेट करत नसत का. बाई आपलं जुनं धाबं होतं, आपण त्याला प्लास्टर केलं होतं का. हा पण बरं मी म्हणतो त्या पोरीच्या बापाच्या घराची काय आपल्याला घेणं देणं. आपल्याला का तरी राहायला चालला काय, आपलं पोरगं राहायला चाललं का ती. हा ते लोक येऊन आपलं घर पाहतील. पोराचं घर पाहिलं जात असते, पोरीचं घर नसते पाहिलं जात. तो आनंद येतो मला जरसा उच्च डोक्षाचा दिसते. असू द्या असला तर पण ते त्यात पाहुण्या काही एवढा गाफल नाहीये. असे तर लय संबंध केले त्या पाहुण्यानं. मग 4 चौघातला माणूस आहे तो. दिवाळी ढाली गेला गे खांद्यावर दुपट असते. किती संबंध जोडते माय बाई. संबंधातच असते मग तुझं पाहुणा घरी नसतेच. मग खांद्यावर दुपट टाकला गे चालला सोयरी केले. त्या थोडे अनुभव आहेत का त्या माणसाले. बाई काल तू त्या माणसाचे घराने करोस बोट मोडस त्याच्या नावानं. हा आज काल लोक पाहिलं ना मी तर नंदायला काही चांगलं नाही म्हटलं ना. हा असाच आहे तसाच आहे ना. आज लस तुला पुडका येऊन राहिला त्या नंदायाचा. मला तर तुलाच काही समजून नाही राहिलं. तुला म्हणणं का आहे तुले कोण हा संबंध एवढा नाकात घुसला. काय नाकात घुसणार आहे. मला काय घेणं आहे. नाका गिकत नाही घुसला मला. पण ते पोरगी साजरीच नाहीये सांगतो ना मी. एक तर त्या शिटूच्या लोकांनी दाखवलं. शिटूच्या घरचे लोकच तर ढंगाचे नाहीत. ते शिटूना राजोटा केल्या म्हणून ते लोक आमच्या नशिबी आले. नाही तर अशाने तुम्ही दारात उभी नाही करत. हा आता त्यांच्याच इकडचा संबंध करणं म्हणजे का आयुष्यभर का निरा आम्ही का निरा मॅटच व्हावं का. हा तर जवळ तर काही समजूनच नाही राहिलं. बाई मी तुला एक शेवटचं सांगतो. त्या पाहुण्याच्या असू ते पसंत आहे, पण राजूच्याही ते पोरगी पसंत आहे. त्याच्याच्यानं मला असं वाटते की आपण पोराच्या बाजून घ्यायला पाहिजे. हा बर असं काही ते घे नाही ना काही पद्धतशीर आहे. माणसंही पाहिले माणुसकीचे लोक आहेत. आपल्यासारखेच माळकरी लोक आहेत. समजे ओळखूच येतात ना बाई. हा अशी मस्त सोय केली. माणुसकी दोघही भाऊ हजर त्याची सोयरे धायरे सगळं पद्धतशीर दिसले लोक. अशी काही लय आगाव नाही काही नाही. आपल्याच तोडीस तोड आहेत. मस्त झाले. पोरगी शिकेल आहे मस्त आहे. पोरगी दिसायला चांगली आहे. जोडायला जोडाच होते. अजून काय पाहिजे बाई. बस झालं
खरं ना, मला वाटलं होतं मा भाऊ आला की मा मनस होईल. हा, पण तू तर काहीच मनाचा करून नाही राहिला. तो नंदाई पुरला नाचत घोळत गेला तरी उड्या मारत. हा, जराशी ठिणगी तर टाकली त्यानं. तुला तर काहीच नाही येऊन राहिला. मला काही येतही नाही बा. मी चाललो, मी निघतो थोड्या वेळानं 5-10 मिनिटानं. चहा करशील तर कर मले. पाहुणे आले ते इवा आले का हाय तो नंदा आले सोडून की मी येतो. पण मी एकच सांगतो तुले, ते पाहुण्याने तेच सांगितलं माझा वैभवले की चांगला आहे बा, शेवटी निर्णय पोरगान पोराचा बाप घेईल. खरं ना, काही कामाचा नाही मला भाऊ. नाही तर बाकीचे जे भाऊ पाहिले की बहिणीचा शब्द असा झेलतात. याले ते एक काम सांगितलं की त्या पोरीत काहीतरी खोटा काढून संबंध बिचको, तर ते काम नंदाई करून राहिला, त्याला हा आवरून राहिला. सांग बाई आता कोणाच्या डोक्यावर डोकं फोडू मी? हा, काय करावं अशा भावाचं? काय झालं? काही नाही झालं. काय होणार आहे? झाली का मनशी तुमची? हा, झाली शांती? हा, तो जवाई तनफन करत गेला. हा, आता येते तो राजूच्या लग्नात. पहा ना, राजूच्या लग्नात येत नाही ना, बाईले येऊ देत नाही. हा जर संबंध झाला की मग तुम्हाला कधीपासून एवढी काळजी पडली की माझी बहीण आली पाहिजे? का आली ते तर मोठ्या भाऊच्या घरी राहते, तर तू सिंगलवर चहा नाही पाजत होतीले? हा, काय या पाहुण्याने तुला काही एक दिवस जेवण नाही केलं? तुला रात्री लहान उतालता का? जून जाण रा भाऊ थांबा भाऊ. तुला माहित होतं तू बिचका घालून राहिला? हा, त्याला पटकून सार करा का त्याला पावनचार करत बसा? हा, मला समजून नाही राहिलं का? म्हणजे माय बाई मला काय 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 एवढी कळत नाही का? हा, भाषाच्या लग्नात आत्या नसली तर मांडव कोण गुफा? हा, काय 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 नाते का तोंडाची गोट असते का? आणि हा जवळ माहित नाही का आपल्याला किती तेडेला आहे? तर हा, उलसक काही झालं, चार साखऱ्या कमी पडला की फुगून जाते असा माणूस आहे हा. आणि याच्या मना विरुद्धचा संबंध करताना तुम्ही राजूचा आयुष्यभर तोंडाला तोंड टाकणार नाही. तुमच्या बहिणीला दारात येऊ देणार नाही म्हटलं. आपल्या या संबंधाचा घाय घेऊन बसले असे तर 10 संबंध मागे पुढे पळतात. आपल्या लाईन लागते पोरीची. आपला पोरगा हिरा आहे हिरा. एकीले काय बसले तुम्ही पाणी घालत? हा, त्याच्याच या संबंधासाठी का आता का जवळ संग इचकून घेता का? ऐका मानो, बहीण तुटीन, बहीणचं मायर तुटीन तुमचा जवळ काही सप्पा नाहीये. एक नंबरचा तेडेल माणूस आहे. एवढंही देणार तुमच्या बहीणले. काय करता असं मग? एक नातं जोडा जुनं नातं तोडा. काय कामाची गोट माय? कशी अवदस आहे काय मीत माय? अजून तो कायच्यातच काही नाही माय संबंध सुरू झाला तो एवढा धांगडू. माय बाई लग्न करून घरी आली तर काय काय वनवा पेटवती का काय मीत माय घराचा? काही कामाची गोट नाही बाई. लाटी नाही बाई ती पोरगी आपल्या राजूले. आपल्या घराण्याला तर अजिबात नाही बाई. एवढे माय बाई रक्ताचे नातं तोडून राहिले ना. हा, अजून काय पाहता माय? पनोती आहे ती पनोती पांढऱ्या पायाची. काही कामाची गोट नाही. संबंध सुरू नाही झाला तर एवढे इपट पडून राहिले. अजून तर दिल्लीचं घर दूरच राहिलं. अजूनही डोळे उघडा, जरासं पायत जा. ग्रह राशी मग नावराशी उतरतात. तिचं आपल्या राजूचं काही जमत नाही. आपल्या घराला लाठी नाही ते. संबंध सुरू नाही झाला तर तुमचा जवळ फुगला. सकाळी बहीण तुटीन तुम्हाला. मला काय करावं लागते माय बाई? सकाळी म्हणून सांगलो नाही. झालं नाही झालं का तुमचं डोकं चालव ना? जेवढं असलं तेवढं चालवा मला ते माणसानं. शिल्लकचं उसणं आणून देत हे नाही करा. जा बा, काही अशी धंदा पाणी तर करा तो, नाही तर मग तोंडाच्या पुढचे तरी चालले जा तिकडे. इकडे आपलं आपल्याला समजत नाही सुचत नाही. ही हिचंच लावते मी हात डोक्षेची पायगुण. असं ते पोरगी तुला घरी आली नाही, पायगुण तुला लागलं नाही? भैताळ बेलने. बापू, हा येतो म्हटलं मी. अरे चाललाय का तू? रामेश्वर थांब ना, काही काम आहे का तुला? नाही घरी अर्जंट काही काम असेल तर जाय बा, नसेल तर थांब ना रातभर. नाही नाही, काम असं काही नाही. पण मी म्हटलं आता झालं तर येतो तो. नाही थांब ना मग. ह्या बाय आपण इवाई बुवाच्या घरी जाऊ. हा, मुले काही समजून नाही राहिला. त्या जवळही काही सुचू नाही देऊन राहिला. हा, कसं करावं काय करावं म्हटलं. शिटूच्या घरून एक चक्कर मारून ये. तर ती कसं जरा बसल्या जाते बोलल्या जाते. हा, भाऊली घेतो संग. त्याला आधी बोलाव का नाही तर? आता तिला काय बोलायला लागते माय बाई? आणि तुम्हाला काय तिच्या घरी जावं लागते? तुम्ही मुकाट्यानं बसता का आता तुम्ही? बापू बापू जाणो बाई, करणं झाला काही धंदा. चहा सांगितला तुला, चहा कर बरं. जाय बरं मला, जाय बरं. आता माय बाई आपल्याला तर बाई होई नाही म्हणून देत निरा हा माणूस. काय बाबू काय कसं करते निरा? असंच करते निरा मला हमेशा. खाऊ किडवून निरा जशी काही काही बाई बाई बाई. मी आता काय पाप केलं काय सांगा बाय? बोलायची उजागरी नाही बाय बाई. सांग रे रामेश्वर, सांग. तू देखता असं करते मागं कसं करत अशी? जर काय सून आली की त्या सूनच्या देखता असं केलं की ती काय माय मांडती बिन माय बाई. बाई तू जाय बरं, जाय होतून जाय. नाही नाही ते इथले अरे ते इले फक्त माणसाचं रक्त पे नाही, ते दुसरं काही येत नाही त्याले. जाणं बाबा बाई जाणं. मी पाहा लागतो ना तुला. जाणं जा तिकडे, मला काय करू लागते बाय? पण रामेश्वर पायरी भाले कशी येले आहेत? काही बोले उजागरी नाही बापा या घरात. बापू शांत व्हा. चला आपण ततीच असं तती चालला. त्याला ती बोला असं ती बोला.
मी थांबतो रात्रभर. होणार आहे का? इकडे काही समजून नाही राहिलं. सांग बरं आता, हा सबंध चांगला आहे की नाही? तूही पाहिलं की नाही? हा आता आमचा जवळ सांगतो तुले, याची बुद्धी तशी बी खेटातच आहे. असाच आहे ना बा हा. आता कसं आहे, जवळ माणूस आहे म्हणता येत नाही काही. लोय तमाशा करते बा तू आता. बाय बरोबर आहे. काय असं माणसाला कैचीत पकडते की नाही? तसं पाहिलं तर तुला पसंत नाही तर मग मुखाड्यानं आहे बा तू. तू म्हणजे समजदारी घ्यायला पाहिजे की नाही प्रत्येकाला? हा कोणती असा करते आता तो माणूस? काय बा ते समजत नाही. हे बाई इकडे मॅट डोक्याची तिचं तोंड वाजते. सर डोक्याला ताण आहे ना रे बा. हो मग आता तानच आहे बापा. हो ना, मी आता बिबेच भरले तुम्हाला जरा जुली समजेले बिबे भरले म्या. लय हाव ना मी बोरायची काठी त्याला रुततोच. मुकी राहतं का? अमा नाही तर मी थांबली असती ना माग, वाढलं असतं पहिले. काही घोर नाही बाई. काही ना वाढ नाही, मायच होय हाय ना मा. सांगते मग ती रक्ती किती बरा. हो बाई, तुम्ही कुठे मागे राहता एकल्या? माहिती बाई 3 बाईले दिलं का? हो माय तिचा 12च्या हाताचा आहे टाइम. 11:30 12च्या तेवढ्यात देत असतो तिला दिलं देऊन. माय पाण्याचे प्याले राहिले घ्यायचे नाही. बसा मी पाणी घेतो. राहू द्या इन बाई, मी घेतो इकडल्या इकडे राजनातून पाणी. जेव्हा कोणाने ठसका नाही बसत. नाही हो माय, ज्याला ताट वळून घेतले ध्यानच नाही मा प्याले भरून घ्या म्हणून. नाही तर बाई म्हणतील माय अरे बाई इन बाई ज्याला बसली पाणीच नाही दिलं. काही म्हणत नाही मी. साधं भात काम आहे. अहो माई आई, आपल्या इनबाईचं साधं भात काम आहे. काही टेन्शनचं काम नाही. शिटूची मावशी मला तर वाटतच नाही की माई इन आहे का काही. मला वाटतं माई बहीणच आहे का? तू जेव अ बाई कल्याणी, तू जेव माय. तू काय बसत? मी इनबाई सारखी जेव, तू कर सुरू. हा मी काय आता मी वाळू का नाही तर तुम्हाला काही बाई नाही. राहू दे हो माय, रोजी बाई वाळायला मागं थांबते का माय बाई? राहू दे माय बाई, राहू दे. जेव तू जेव. बाई घ्या करा सुरू. काही खरं नाही, काही कोणी पाहुणे नाही मान. एवढं मोठं काही गरज नव्हती ना माय एवढं करायची. भाजी भाकर केली असती बाई की झालं. कारण मी का पाहुणे हो का हो? हा माय हो ना माय, मायला कायले पाहुणचार करायला लागतात निरा. तू बी शांत ऐकतच नाहीस माय. हो मा, रोजच येतो तू माझ्या घरी म्हणून तुला भाजी भाकर करू. काही जेव माय सांग कसं झालं तर. काल कुठे गेलत्या तुम्ही दिनू संग? माय होतं एक काम मला गेलती तर ती तुला काही दिसली बाबी? अमाय तुमची गाडी गेली की नाही? मी तर तीच होती ना. सरस्वतीच्या घरातून निघाली आणि तुमची गाडी भस्कन गेली. म्या म्हणलंय पण तुम्हाला काही ध्यान नाही. म्या म्हणलंय कुठे चाललाय शांताबाई? अगं मा ध्यान नाही बाई मग. माय आमच्या दिनूची घाई. त्याला तर निरा कलेक्टरच्या मिटिंगात असतात. आपलं काही काम पडलं की त्याला टाईमच नसते. चालणं मला जाणं अर्जंट होतं. मग माय गेली. त्याला एक कायचं काम होतं. काय सगळं कोणती कोणाचे काय कागद द्यायचा होता का काय सांगे बाई. मग त्यानं त्याचं काम केलं. मला माया इकडे सोडलं. मा झालं मग मला घेऊन घरी आला. हा का? मला माहित नाही माय तुम्ही काल जाणार होत्या म्हणून. नाही तर मा काम होतं तर दिलं सांगितलं असतं मी. माय नव्हती आल्यावर म्हणे बाबूसाठी काही तर मग येईनच दिलं माय का बरे कल्याणीच्या बाबांना आणून. मला काही माहित नाही ते तुम्ही जाता म्हणून. नाही तर तुम्हालाच सांगलं असतं. त्याच्यापेक्षा तर साजरं तुम्ही आणलं असतं. कालेच काही काम नव्हतं ना. काहीच काम नव्हतं मा. काय काम होतं? हा 10 रुपये लेकराच्या हातात दिले असते की झालं. काय माय बाई मला तर यातलं काही माहिती नाही केलं की तुला की बाई तिला घेऊन येऊन राहिली म्हणून माशा माले. हा सांग काय करावं माय बाई? काही बोलतं का माय? तुला एवढा नातू झाला सोन्यासारखा तोया पाहिला नवा जीव पाहिला आणि तसंच पाहू का मी? मग ते आल्यावर मला माहित झालं. खरं तर मला घरी काही माहित नव्हतं माय. दिनूले पोरगं झालं का काय तर ते आल्यावर सांगलं ना. तर मग मी गेलेच म्हटलं पाहुणेले काही आणायला लावा म्हटलं माय. हा तर चांदीचं आणलं बाई. सोन्याचं काही हात नाही पुरले बाई मला. सांगतो मी. हा आणि बाकी काही आणलं नाही माय ना. पुरीला साडी आणली ना तुला आणलं. ब्लाऊज पीस आणलं माय. लेकराला गेलो होतं आणि लागे ते बाजू पण आणले माय पाहुण्यानं. काय म्हणतात त्याला मनगट्या माय. हो ना पण त्यातच काही काम नव्हतं ना. अहो आशीर्वादच मेन आहेत. हा आशीर्वाद दिला असते की झालं असतं बिचारे. तेच तर किती लाख मोलाचे राहतात. हे काय व नाही व माय. साजरं लागत होतं का? मग पाहुण्यानं दिलं आणून बाई. ते वदरले पैसे राहिले माय द्यायचे का व पाहुण्याचे. 1000 रुपयाच्या वदर झालं म्हणत. जाऊ दे. जेव खालीच घ्या ते. मी काय म्हणतो तुझा बाई खालीच घ्या ते गुलाबजामुनचं लाग्याचं. अच्छा आधी घेतल्या जाते जेवल्या जाते. कोण उठणार आहे कोण घेणार आहे? जेवा बाई कल्ले जेव. हा चालते तसंच करतो मग. करा माय सुरू करा. सांग बरं बाई कितीच माय कोईस केलं लगे काल गेलती म्हणतं कुठी. हे तोयन करायचं कामच नव्हतं ना बाई. शांता बाई 3 बाई घरात आहे. तोयन घेऊन करत नको जाजू माय. साजरं नसते बायात पण तैनाचा वाज जाणं. मा तिची खोली तिकडे आहे ना. मग लावून घेतो आम्ही. दरवाजा लावून घेतो तिच्या ह्याचा. खिडकी गिडकी पडदे गिरदे उडून घेतो. वाचतात काही तिकडे. ह तसं तर घर मोठं आहे माय. तर पण तरी बी येतं का कोणी ना वाढ होतो का की खोरास लागत होतं म्हणून काही. का हो बाई जवळ बने दिसले माय. जेवून गेले वाटते वावरात. नाही संबंधाला जायला आहेत. संबंध चालू आहे शिटूच्या भावाचा. तर ती जायला आहेत. असं का? तर सुनीच्या भावाचा? हो का? असं होतेच का शांताबाई? होते का संबंध?
हो बाई, आता वाटते तर खरी बाई दुसरा नेम घेतला बाई. पोराच्या तर पोरगी पसंत आहे, फक्त पोराच्या मायाच्याच उड्या मारणं चालू आहेत. त्याच्यानं जर धुक दुखतो का हे आहे, नाही तर काही नाही, कोणाचे नकार नाही. पोराने एकदा पसंती दिल्यावर बाकीचं काही बोलायचं काम नाही ना. आता बेबी बाईच्या देरांच्या घरचं आपल्याला काय माहित नाही, हा समजच माहित आहे. पण पोराची मायाच तळाला उडून राहिली माय बाई. माय बाई खाऊन माय पसंत नशी. त्या बाई नका फोटो पाहायला का त्याचा, काय पाय म्हणजे कसं काय, काहीच नाही पाहा लागत बाई. आमच्या बाई लय हुशार आहेत, काही न पाहताच ओळखतात ते. जाऊ द्या जेवा, थंड होऊन राहिलं जेवण सारं.